पण सत्यजित सत्यजित तर नाही येणार आता. काय? अगं म्हणजे काय आहे ना मधुरा, सत्यजितची गेल्या काही दिवसांमध्ये खूप धावपळ झाली, खूप दगदग झाली, झोपच नाही. आत्ता झोपलाय तो, ते सुद्धा गोळ्या घेऊन. ए प्रियाताई, अगं तिकडे ती आई माझी, तू 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 प्लीज कर ना काहीतरी. अगं आईला आईला त्यांना अर्जंट भेटायचं. अगं तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असं म्हणत होती. अगं ती तू तू बोलून बघ ना गं जिजूंशी, प्लीज तू कर ना गं काहीतरी. बरं मधुरा, हे बघ रडू नको. मी प्रयत्न करते, पण नाही झालं तर मला. नाही 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 म्हणूच नकोस तू प्रियाताई, प्लीज प्लीज अगं कर ना गं काहीतरी. बरं बरं, मी 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 बघते. हा तू थांब इकडे. हा मी आलेच. हो प्लीज. सत्यजित, हे काय आहे? मला वाटलं तू आराम का करत नाहीयेस? हाच माझा आराम आहे असं समज. सत्यजित, तुला आरामाची गरज आहे. प्लीज झोप थोडा वेळ. नाही नाही, मला डॉक्टरांशी बोललं पाहिजे. मला आई शुद्धीत आल्या की नाही ते कळायला हवं. तू कशाला डॉक्टरना फोन करतोयस? म्हणजे तिकडे जर काही झालं असेल, म्हणजे काकूंना शुद्ध आली असेल तर तेच तुला कळवतील ना. म्हणजे त्यांनी तसं करायला पाहिजे नाही का? गडबडीत अशा गोष्टी माणूस विसरतो प्रिया. माझा फोन बाहेर राहिलाय. मला पण सत्यजित ऐक माझं. मधुरा, जिजू जिजू चला ना लवकर, आपल्याला निघायचंय. कुठे? आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय हॉस्पिटलमध्ये. अहो आई शुद्धीवर आली आहे. हो, थँक गॉड. तुम्ही चला ना, आईला लवकरात लवकर तुम्हाला भेटायचंय. तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. प्लीज चला ना लवकर जिजू, प्लीज. बरं बरं बरं, जाऊया. मी पण येते तुमच्या बरोबर. तू इथे आई बरोबर थांब. तशी ही हॉस्पिटलमध्ये तुझी काही गरज नाही आहे. चल. जिजू एक विचारायचं होतं. बोल. तुम्हाला खरंच असं वाटतं की ताईने फसवलं? चल मधुरा. जिजू ऐका ना, जे काही घडलं त्यात ताईची काहीच चूक नाहीये हो. खरंच. मधुरा, तू अजून खूप लहान आहेस. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुला कळत नाहीत. नाही जिजू, मला कळतं. मला कळतंय काय घडतंय, काय घडणार आहे. आणि सगळ्यात जास्त भीती वाटते ती परिणामांची. कसं आहे मधुरा, तुझी ताई माझी बायको आहे. आमच्या संसाराचं जे काही बरं वाईट व्हायचं असेल ते बघायला आम्ही समर्थ आहोत. आणि आपण कुठलीच गोष्ट, कुठली वाईट गोष्ट मागून घेत नाही. पण जर आपल्या नशिबात ती वाढून ठेवली असेल तर आपल्याला ती चुकत नाही. तसं नाही जिजू, पण हे बघ, आता या घडीला आईंचं बरं होणं सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीचं सगळं नंतर. चल, आपल्याला उशीर होतो. कारण तुझ्याशी लग्न करताना शपथ घेतली मी, सुखदुःखात तुझी साथ देईन. सुखाचा भाग तर आता संपलाय. दुःखाचा एक मोठा प्रवास करायचा आहे आपल्याला.